सो मी आता विजिट करत होती प्रायमार्क. प्रायमार्क हे एक्सचेंज मॉलच्या बाजूलाच आहे. तर म्हटलं एक प्रायमार्कचाही छोटासा व्लॉग बनवूया आपण. तर प्रायमार्कमध्ये जसं तुम्ही एंटर कराल, फर्स्ट फ्लोअरला आहे पूर्ण वुमन्सचं आणि गर्ल्सचं सेक्शन. वुमन्ससाठी पण रिसेंट कलेक्शन फार चांगलं आहे. हे काही वन पीसेस होते. यांचं प्राईस होतं £11 आणि प्लस प्रायमार्कमध्ये भरपूर ऑफर्स चालू असतात. प्रायमार्कमध्ये ऑफर्समध्ये कधी-कधी काही क्लोथ्स किंवा काही गोष्टी आपल्याला 2-3 पाऊंडमध्ये पण भेटतात. तर हे सगळं वुमन्सचं कलेक्शन असतं. आणि जर मुलींनो तुम्ही हा व्लॉग बघत आहात आणि UK मध्ये राहताय, तर मी सांगेल डेफिनेटली आता प्रायमार्क विजिट करा. कारण की जसं इथे विंटर स्टार्ट होतोय, सो कलेक्शन पण फार सुंदर आहे आणि फार रिजनेबल आहे आणि भरपूर स्टोर्समध्ये ऑफर्स चालू आहेत आता. हे होते नाईट सूट्स, ज्याचं इंडिव्हिज्युअल प्राईस होतं £7 आणि याचं फॅब्रिक पण फार चांगलं आहे. इथे हे पूर्ण शर्ट्सचं सेक्शन होतं. यामध्ये क्रॉप टॉप्सही अवेलेबल होते. यांचं स्टार्टिंग प्राईस अराउंड £11, £8, £10 डिफरंट व्हरायटीजचे शर्ट्स, टी शर्ट्स होते आणि फार वायब्रंट कलर्सचं सेक्शन होतं हे. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिफरंट प्राईस होतं, बट आय गेस स्टार्टिंग रेंज ऑलमोस्ट £7 to £8 होतं. हे सेक्शन होतं जॅकेट्ससाठी. डिफरंट टाईपचे, डिफरंट टेक्स्चर्सचे जॅकेट होतं. काहींचं स्टार्टिंग रेंज होतं £30 तर काहीचं होतं £25. बट फार वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या इथे. आता मी आली होती सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअर पण वुमन्स आणि गर्ल्सचंच कलेक्शन आहे. तर हे काही ॲक्सेसरीज फार वायब्रंट कलर्समध्ये होत्या आणि याचं प्राईज अराउंड इंडिव्हिज्युअल बॅग्सचं एक £7 ते £8 होतं. इकडे बॅग्स होते, शूज, सँडल्स होते. हे होतं किड्सचं सेक्शन. किड्ससाठी पण आता इथे ऑटम स्टार्ट होतं आहे, सो ऑटम कलेक्शन फार व्हरायटीजमध्ये होतं. आणि जसं पाहू शकता तुम्ही राईट हँड साईडला जे क्लोथ्स आहेत, छोटे छोटे टी शर्ट्स आहेत, त्यांचं ह्या टी शर्ट्सचं प्राईस अराउंड £7 होतं. बट जसं साईज तुम्ही वेगळं घ्याल तसं प्राईस कमी जास्त पण होते. पण मी सांगेल जर तुम्हाला कोणाला गिफ्टही करायचे असतील तर आत्ता सध्याचं कलेक्शन फार सुंदर आहे. हे काही क्विल्ट जॅकेट्स होते गर्ल्ससाठी. जसं मी सांगितलं आता ऑटम येतो आहे आणि हे सगळं ऑटमचं कलेक्शन होतं. या जॅकेटचं प्राईस अराउंड £20-30च्या आतमध्ये असेल. कलेक्शन फारच सुंदर होतं. आय विश हे मोठ्या सायझेसमध्ये अवेलेबल असते तर मी डेफिनेटली घेतलं असतं. तर इकडे सगळे नाईट गाऊन्स वगैरे होते आणि इथे परत लहान मुलांचं सेक्शन होतं. मग नंतर होते इकडे मुलींचे शूजही फार सुंदर कलेक्शन होते. तुम्ही पाहू शकतात की इथे खूप व्हरायटीज आहेत, म्हणजे मुलींचे शूजचे, मुलांच्या शूजचे, दोघांचेही. शूजचं स्टार्टिंग प्राईस अराउंड £18 होतं, काही £15 पण. हा सेक्शन होता कॅप्स. इकडे फरच्या कॅप्स होत्या, वुलन कॅप्स होत्या आणि यांचं प्राईस होतं £3. ही कॅप काहीतरी वेगळीच होती आणि फार एकदम सॉफ्ट आणि छान होती. आणि मग इकडे कॅप्स होत्या, डिफरंट व्हरायटीजच्या कॅप्स होत्या. आता जसं सांगितलं इकडे ऑटम कलेक्शन आहे, तर ती एक फरवाली कॅप होती. मग हे मुलींचं बेल्टचं सेक्शन होतं. इकडे डिफरंट व्हरायटीजचे, डिफरंट सायझेसचे खूप सुंदर सुंदर बेल्ट होते. मग इथे हे परत एक सेक्शन होतं जिकडे स्मॉल मिनी बॅग्स होत्या. याचं प्राईस होतं £7. अजूनही डिफरंट प्राईसचे आणि सायझेसचे बॅग्स होते. मग इथे काही या टॉट बॅग्स होत्या. मग इकडे हे सगळं सेक्शन होतं स्लिंग बॅग्सचं आणि याचं प्राईस होतं £9. हे होतं माझं सगळ्यात फेवरेट सेक्शन. इकडे फर स्लिपर्स पण खूप छान कलर्समध्ये भेटतात, खूप डिफरंट व्हरायटीजमध्ये भेटतात. तर माझ्याकडे पण आहेत 1-2 पॅटर्न्स या फर स्लिपर्सच्या. मग इथे हे £12चे शूज होते, ज्याची प्राईस पण खूप रिजनेबल होती आणि फार क्वालिटीही चांगली असते. हे कॉन्वर्स टाईप आहेत. याची प्राईस आहे £8 आणि इथे गमबूटचं सेक्शन होतं. यांचं प्राईस होतं £15 आणि हे सेक्शन होतं हील्सचं पूर्ण. इकडे खूप व्हरायटीजच्या हील्स अवेलेबल होत्या. याचं काहीतरी £13 स्टार्ट आहे आणि £11 आहे यांचं प्राईस. आणि कलर्स ही फार वायब्रंट आणि पॅटर्न्स, टेक्स्चर्स पण खूप युनिक आहे. सो मुलींसाठी प्रायमार्कमध्ये
फार चांगल्या गोष्टी आहेत आणि फार चांगलं कलेक्शन आहे. जर कोणाला बजेट फ्रेंडली शॉपिंग करायची असेल तर आय विल से युअर फर्स्ट चॉईस शुड बी प्रायमार्क. म्हणजे प्रायमार्कमध्ये नक्की या, विजिट करा, तुम्हाला नक्की कलेक्शन खूप आवडेल. हे होतं वुमन्सचं बूट्सचं कलेक्शन, ज्याचं स्टार्टिंग प्राईज होतं £8 आणि कलेक्शनही फार सुंदर होतं. इथे लहान मुलींचं बूट्सचं कलेक्शन होतं, फार क्यूट कलेक्शन होतं हे पण. हे पूर्ण एक ॲक्सेसरीजचं सेक्शन होतं, ज्यामध्ये खूप व्हरायटीचे इयरिंग्स होते, मग रबर बँड्स वगैरे होते आणि काही जणं तर असे पण होते इथे जे पर्टिक्युलरली व्हिडिओ कॉल करून समोरच्याला दाखवत होते आणि असेच घेत होते. सो मी हे थोडेफार ज्या ॲक्सेसरीज मला आवडल्यात आणि जे काही न्यू कलेक्शन मी बघितलं आहे ते सगळं मी इकडे कॅप्चर केलं आहे स्पेशली. हा सेक्शन होता फॅन्सी ज्वेलरी कलेक्शनचं. यामध्ये खूप डेलिकेट व आजकालचे नवीन ट्रेंड्सचे ज्वेलरी होत्या. हे सेक्शन होतं हेअर बँड्सची कलेक्शन्स. इकडे डिफरंट व्हरायटीचे हेअर बँड्स, रबर बँड्स, क्लिप्स होते. हे सेक्शन होतं कॅन्डल्सचं. इकडे सेंटेड कॅन्डल्स भेटतात आणि डिफरंट फ्लेवर्सच्या, ज्याचं प्राईज £1 स्टार्ट होतं. यामध्ये टी लाईट छोटे फ्लेवर्ड कॅन्डल्स पण येतात. हे सेक्शन आहे होम ॲक्सेसरीजचं. या सेक्शनमध्ये कॅन्डल्सही भेटतात डिफरंट शेपच्या आणि होम इंटिरियरमध्ये जेही लागणारे डेकोरचं सामान आहे ते सर्व भेटतं. आणि इथे तुम्ही पाहू शकता इकडे भरपूर सारे फेक प्लांट्स पण भेटतात, जे शोपीस म्हणून यूज केले जाऊ शकतात आणि काही रिअल प्लांट्सही अवेलेबल असतात. याचं स्टार्टिंग प्राईस £2 ते £3 स्टार्ट होतं आणि हे काही फार डिफरंट छान शोपीसेस अवेलेबल होते इथे. प्रायमार्कमध्ये इकडे एक होम डेकॉरचं सेक्शन पण येतं, जिकडे होम एसेन्शियल्स भेटतात. तर हे काही ग्लासेसचं सेक्शन होतं, जिकडे डिफरंट व्हरायटीज ऑफ ग्लासेस, मग्सचं कलेक्शन होतं. मग ह्या साईडला हे युटिलिटी सेक्शन होतं, म्हणजे इकडे हँड टॉवेल्स वगैरे सगळे एक कॉम्बोमध्ये भेटत होते आणि प्लस इथे किड्स सेक्शन पण आहे. सो किड्सशी रिलेटेड सामान पण होतं, जसं की हे टिफिन बॉक्सेस झाले, वॉटर बॉटल झाले, डिफरंट शेप्समध्ये, सायझेसमध्ये होते. मग इकडे होम इंटिरियर आहे म्हणून इकडे कुशन कवर होते. त्याचबरोबर किड्ससाठी फॅन्सी कुशन कवर्स होते, कुशन्स होते. मग इथे अजूनही दुवे आहेत, प्लस इकडे मॅट्रेस प्रोटेक्टर वगैरे आहेत, पिलोज पण होते. जसं की या पिलोचं प्राईस होतं £8 आणि हे फार युनिक होतं. इकडे हे टोस्टर्स होते किड्सच्या सेक्शनमध्ये, की ज्याने टोस्टरला त्या कार्टूनचा पर्टिक्युलर शेप येतो टोस्ट केल्यावर. हे एक पूर्ण सेक्शन रिलेटेड होतं बेड मॅट्रेसेसशी रिलेटेड. इकडे पूर्ण बेडचे ॲक्सेसरीज वगैरे भेटतात. इथे होते मॅट्रेस प्रोटेक्टर होते, दुवे होते डिफरंट टाईप्सचे, मग पिलोजचं कलेक्शन होतं, रग्सचं कलेक्शन होतं. प्लस इकडे पण भरपूर असे ॲक्सेसरीज होते जे आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो. सो हे एक डिफरंट होम इंटिरियर्सचं सेक्शन होतं पूर्ण. हे पूर्ण न्यूबॉर्न बेबीजचं सेक्शन होतं. त्यांचे टॉईज व क्लोथिंग पूर्ण काही या सेक्शनमध्ये भेटतात. आता मी आली होती थर्ड फ्लोअरला. थर्ड फ्लोअर हे पूर्ण मेन्सचं सेक्शन आहे. इथे मेन्सचं पण खूप कलेक्शन भेटतं. इथे टी शर्ट्स भेटतात, डिफरंट शर्ट्सही भेटतात, ज्याचं स्टार्टिंग प्राईस अराउंड £10-15 असतं. डिपेंड तुम्ही कोणता ब्रँड घेतायत, कोणती व्हरायटी घेतायत. प्लस इकडे मेन्सचं फॉर्मल शूजचं पण कलेक्शन असतं.
स्लिपर्सचंही कलेक्शन आहे, प्लस फॉर्मल शर्ट्स पॅन्ट्सचे पण भरपूर कलेक्शन आहे. बट इथे मला जास्त शूट नाही करता आलं कारण की इथे अमय नव्हता आणि मला फार वियर्ड वाटत होतं. सो मी थोडंफार शूट केलं आहे. इकडे हे फॉर्मल शर्ट्स आहेत ज्यांचं स्टार्टिंग रेंज आहे इथे 8 पाउंड्स. मग इथे जीन्स जॉगर्स पण आहेत, त्यांचं प्राईस होतं 10 पाउंड्स. फॉर्मल शर्ट्सचं पण स्टार्टिंग रेंज होतं 10 पाउंड्स. आता मी 3rd फ्लोअरवरून 1st फ्लोअरला जात होती. इकडे 1st फ्लोअरवरती वुमन्सच्या क्लोथिंग बरोबरही ब्युटी सेक्शन आहे. हे ब्युटी सेक्शन पण डिफरंट यामध्ये डिवाईड केलं आहे. तर हे काही नेल पॉलिशचं कलेक्शन होतं. ह्या नेल पॉलिश खरंच फार सुंदर असतात. प्रत्येक नेल पॉलिशची प्राईज असते 1 पाऊंड आणि या जेल फिनिश देतात. इथे भरपूर कलेक्शन असतं फेक नेल्सचं आणि प्लस त्याचे डिफरंट शेप्सही असतात. हा सेक्शन होता पूर्ण डिफरंट व्हरायटीज ऑफ फाउंडेशन्स होते, इथे कन्सिलर्स होते. सो हे सेक्शन होतं पूर्ण फेसची रिलेटेड. फाउंडेशनचे शेड्स आहेत, कॉम्पॅक्ट्स आहेत, अजून भरपूर डिफरंट सेक्शन्स इकडे अवेलेबल आहेत ब्युटीशी रिलेटेड. सो मी पर्सनली सांगेल जर तुम्ही UKला आहात तर डेफिनेटली प्रायमार्क विजिट करा आणि माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला हेल्प करेल प्रायमार्कबद्दल भरपूर गोष्टी समजायला.